नमस्कार, मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। 2025 आणि 2026 ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत। आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात। या शाळेत 4 वर्ग आहेत: प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी। या शाळेत प्रत्येक वर्गासाठी एक दीदी सुद्धा ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही, मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात, त्यांचा सांभाळ करतात। या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे, त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत। नुसता अभ्यास पुरवला जात नाही, या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे। या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम, जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कन्सेप्ट समजता येईल, जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे। क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात। कला संबंधी, क्रीडा संबंधी आमच्या या शाळेत उपक्रम राबवले जातात। आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात। क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते। सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कलागुणांचा विकास होतो। या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर 3 दिवसाला घेतले जाते। अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मीटिंग असते दर 2 दिवसांनी, जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते। मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल। नव्या गोष्टी, विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते। आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर, प्रीती भोजनालय बाजूस, विश्रामबाग, सांगली। आमचा संपर्क, मोबाईल नंबर 97 93 92 99 39। सांगली ते MR24 मराठीचे संपादक मोहसिन मुजावर यांचा मुलगा दानिश मोहसिन मुजावर, चक्क 6 वर्षाचा हा मुलगा, याने रमजानचा वयाच्या पहिला रोजा ठेवून अदा केला आणि अल्लाहकडे दुआ केली, या देशात चैन, अमन आणि शांती राहू दे, सर्व हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये प्रेम राहू दे, या देशात चैन, अमन आणि शांती राहू दे, असे रोजा सोडायच्या आधी अल्लाहकडे दुआ मागितली। या देशात सर्वजण खुश राहू देत, भाईचारा कायम राहू दे, आणि हीच दुआ त्याने रोजा सोडते वेळेस केली। रोजा सोडताना माहीन आपल्या लहान भावाला खजूर देऊन रोजा सोडण्यात आला। दानिश आपली बहीण व मित्र फॅमिली यांना पहिला रोजा सोडल्याने सर्वांना भेट व हातात हात देऊन आनंद व्यक्त केला।